श्रीमन्महागणाधिपतये नमः. दिनांक 6 जानेवारी 2026 रोजी असणार आहे अंगारक संकष्टी. बघा ना, 2026 या वर्षाची सुरुवात गुरुवारने झाली आहे आणि वर्षातील पहिलीच संकष्टी ही अंगारकी आलेली आहे. अंगारक संकष्टी ही भगवान गणपतींच्या पूजनासाठी अतिशय पूज्य आणि दिव्य मानली गेलेली आहे. जो कोणी या दिवशी उपवास करतो, भगवान गणपतींची मनोभावे सेवा करतो, त्याच्या आयुष्यातील सर्व संकटे भगवान गणपती दूर करतात. विद्यार्थ्यांना विद्या, धनाची अपेक्षा करणाऱ्यांना धन, नंतर संतानप्राप्तीच्या इच्छेने तुम्ही करत असाल तर तुम्हाला संतानप्राप्ती होते. विवाह इच्छुकांचे विवाह जुळतात. संकष्टीचे व्रत केल्याने स्मरणशक्ती तीव्र होते. कुंडलीतील ग्रहदशा सुद्धा सुधारली जाते. म्हणूनच संकष्टीचे व्रत हे अधिक फलदायी आणि दिव्य मानले गेलेले आहे. आणि म्हणूनच संकष्टीचे व्रत हे कुटुंबातील सर्वांनी अवश्य करावे. आता हेच संकष्टीचे व्रत विधिवत कसे करावे, संकष्टीच्या दिवशी अर्घ्य देण्याचे काय महत्त्व आहे, मंत्र कोणते म्हणले पाहिजेत, सेवा कशी केली पाहिजे, हे आपण आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. नमस्कार, मी अमृता आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत करते स्वामी सेवा विथ अमृता या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. चला तर मग पूजेची विधी जाणून घेऊयात. तर संकष्टीच्या दिवशी अगदी शुचिर्भूत होऊन स्नान करावं. यानंतर दिवसभर उपवास धरावा. उपवास करणं शक्य नसेल तर फक्त पूजा केली तरीही चालेल, परंतु उपवास केला तर अधिक उत्तम. या दिवशी फलाहार करावा किंवा फराळाचे पदार्थ खाल्ले तरीही चालेल. गरोदर असाल तर मग उपवास करू नका, तुम्ही नेहमीचंच जेवण घेऊन व्रत जे आहे ते करू शकता. तर यानंतर जे आहे पूजेसाठी कोणकोणतं साहित्य लागणार आहे ते बघूयात. तर सगळ्यात आधी आपल्याला एखादा पाट किंवा चौरंग पाहिजे आहे. त्यानंतर लाल रंगाचे वस्त्र आपल्याला घ्यायचं आहे. यानंतर एखादी वाटी, पळी, तांब्या, ताम्हण हे सर्व साहित्य पाहिजे आहे. यासोबतच 21 किंवा 11 दुर्वांची जुडी आपल्याला घ्यायची आहे. लाल रंगाचे फूल, शक्यतो जास्वंदीचं फूल मिळाल्यास अतिउत्तम, नसेल जे कोणते अवेलेबल असेल ते फूल घेऊ शकता. अक्षता घ्यायच्या आहेत, तीळ घ्यायचं आहे, गुळ खोबरं आपल्याला नैवेद्यासाठी पाहिजे आहे. यासोबतच उकडीचे किंवा तळलेले मोदक आपल्याला घ्यायचे आहेत. यानंतर पंचामृत असावं. त्यानंतर धूप, दीप ही सर्व संपूर्ण तयारी आपल्याला आधीच करून घ्यायची आहे. सायंकाळी चंद्रोदयापूर्वी आपल्याला भगवान गणपतींचं पूजन जे आहे ते करून घ्यायचं आहे. आता हे जे पूजन किंवा अभिषेक असेल, आपल्या घरातील जी काही मुलं असतील, शिकणाऱ्या ज्या काही व्यक्ती असतील, आपल्या घरातील कुटुंबातील विद्यार्थ्यांकडून, आपल्या घरातील मुलांकडून आपल्याला भगवान गणपतींचं उद्याचं जे पूजन आहे, अभिषेक जे आहे ते करून घ्यायचं आहे. मुलं मोठी असतील, अथर्वशीर्ष वाचू शकत असतील तर त्यांनाही पूजन करू द्या. आणि ज्या मुलांना लहान असतील, त्यांना वाचन शक्य नसेल, तर या मुलांना आपल्याला समोर अभिषेकाला बसवायचं आहे आणि आपण स्वतः अथर्वशीर्षाचं वाचन जे आहे ते करायचं आहे. आता चौरंग किंवा पाट मांडून घ्यायचा आहे. पाटाभोवती सुंदर अशी रांगोळी काढून घ्यायची आहे. पाटावरती लाल रंगाचे वस्त्र अंथरून घ्यायचे आहे. यावरती ताम्हण ठेवून घ्यायचं आहे आणि ताम्हणामध्ये आपल्याला भगवान गणपतींची मूर्ती जी आहे ती ठेवून घ्यायची आहे. मूर्ती ठेवून घेतल्यानंतर सर्वात आधी आपल्याला भगवान गणपतींचं पंचोपचार पूजन आपण करून घेणार आहोत. यासाठी भगवान गणपतींच्या मूर्तीवरती प्रथम 1 चमचा शुद्ध पाणी अर्पण करायचं आहे. श्रीमन महागणाधिपतये नमः शुद्धोदक स्नानम समर्पयामी असं म्हणायचं आहे. यानंतर भगवान गणपतींच्या मूर्तीवरती पंचामृताने स्नान घालायचं आहे. श्रीमन महागणाधिपतये नमः पंचामृत स्नानम समर्पयामी अशा पद्धतीने आपल्याला पंचामृत अर्पण करायचं आहे. यानंतर परत एकदा शुद्ध पाण्याने स्नान घालायचं आहे. श्रीमन महागणाधिपतये नमः शुद्धोदक स्नानम समर्पयामी अशा पद्धतीने आपल्याला भगवान गणपतींचं पूजन करायचं आहे. यानंतर भगवान गणपतींना स्वच्छ पुसून घ्यायचं. ताम्हणातील पाणी बाजूला काढून घ्यायचं. ताम्हण पुसून पुन्हा गणपती महाराजांना ताम्हणामध्ये विराजित करायचं आणि यानंतर 1 वेळा किंवा 11 वेळा, 21 वेळा आपल्याला जितक्या वेळी शक्य असेल तितक्या वेळा अथर्वशीर्षाचं वाचन जे आहे ते करत पंचामृताने किंवा शुद्ध पाण्याने अभिषेक जे आहे ते आपल्याला करायचं आहे. आता इथे बघा, अभिषेक करत असताना, अथर्वशीर्ष वाचन करत असताना मूलमंत्राचा जो काही भाग आहे
जितकी आवर्तनं तितक्या वेळा मूलमंत्राचं वाचन आपल्याला करायचं आहे आणि फक्त शेवटी एकदाच फलश्रुतीचं वाचन आपल्याला करायचं आहे. मग एकदाच करणार असाल तर मूलमंत्राचाच अभिषेक करायचा. फलश्रुतीच्या वेळी हात जोडून आपल्याला फलश्रुती वाचायची आहे. अशा पद्धतीने अथर्वशीर्षाचं वाचन करा. हे शक्य नसेल तर फक्त ओम गम गणपतये नमः या मंत्राचा जप करत आपण भगवान गणपतींना अभिषेक जो आहे तो घालू शकतो. परत सांगते, अभिषेक जे आहे ते पंचामृताने करा किंवा फक्त शुद्ध पाण्याने केला तरीसुद्धा चालेल. शेवटी भगवंताला भावना महत्त्वाच्या असतात. हे अशा पद्धतीने अभिषेक झाल्यानंतर आपल्याला अभिषेकाचे जे काही पाणी असेल ते एका भांड्यामध्ये काढून ठेवायचं आहे. कुटुंबातील सर्वांना हे तीर्थ प्यायला द्यायचं आहे. यानंतर ताम्हण बाजूला ठेवून द्या आणि पाटावरती 4 दाणे अक्षता अर्पण करायच्या आणि या अक्षतांवरती आपल्याला भगवान गणपतींची मूर्ती स्वच्छ देवपूजेच्या वस्त्राने पुसून आपल्याला ठेवून प्रतिष्ठित करून द्यायची आहे. यानंतर भगवान गणपतींना एखादा कापसाला अत्तर लावून गणपती भगवंतांच्या मूर्तीला अत्तर जे आहे ते लावून घ्यायचं आहे. अत्तर लावल्यानंतर भगवान गणपतींना हळदी, कुंकू आणि अष्टगंध जे आहे ते गंध म्हणून आपल्याला लावायचं आहे. हे लावल्यानंतर भगवान गणपतींना लाल रंगाचे फूल वाहायचं आहे. लाल रंगाचे फूल न मिळाल्यास जे कोणते असेल ते फूल तुम्ही वाहू शकता. फूल अर्पण केल्यानंतर भगवान गणपतींना एक थोडे दाणे तीळ जे आहेत ते या दिवशी अर्पण करायचे आहेत. पांढरे तीळ अर्पण केल्याने घरात सुबत्ता येते, घरामध्ये धनाची वृद्धी होत असते. त्यामुळे थोडेसे का होईनात भगवान गणपतींच्या मूर्तीवरती, चरणावरती तीळ जे आहेत ते आवर्जून अर्पण नक्कीच करा. तर यानंतर बघा, भगवान गणपतींना धूप चंद्राकार 3 वेळा ओवाळायचा आहे. यानंतर दीपसुद्धा चंद्राकार ओवाळून घ्यायचा आहे. धूप दीप औक्षण झाल्यानंतर भगवान गणपतींना गुळ खोबऱ्याचा किंवा मोदकांचा नैवेद्य या दिवशी अर्पण करायचा आहे. तर भगवान गणपतींना तुपात तळलेले मोदक अधिक प्रिय असतात. त्यामुळे तुम्ही तुपात तळलेले मोदक करू शकता. शक्य नसेल तर उकडीचे केलात तरीही चालेल आणि हेही शक्य नसेल तर गुळ खोबऱ्याचा साधा नैवेद्य दाखवलात तरीसुद्धा चालणार आहे. नैवेद्य दाखवल्यानंतर भगवान गणपतींना आपल्याला अर्घ्य द्यायचं आहे. तर बघा, संकष्टीच्या व्रतामध्ये अर्घ्य देणं हे सगळ्यात महत्त्वाचं मानलं गेलेलं आहे. जोपर्यंत आपण चंद्रदेवतेला, संकष्टी तिथीला आणि भगवान गणपतींना अर्घ्य अर्पण करत नाही तोपर्यंत आपण केलेली सेवा ही पूर्णत्वाला जात नाही आणि संकष्टीचं संपूर्ण फळ जे आहे ते आपल्याला मिळत नाही. म्हणूनच आपल्याला या दिवशी गणपतींना संकष्टी तिथीला आणि चंद्रदेवतेला विशिष्ट मंत्रासह अर्घ्य द्यायचं आहे. आता देवतांना अर्घ्य कसं द्यायचं हे बघूयात. अर्घ्य देण्यासाठी आपल्याला ताम्हण हातापाशी घ्यायचं आहे. यासोबतच पळी किंवा चमचा आपल्याला घ्यायचा आहे. या चमच्यामध्ये किंवा पळीमध्ये पाणी घ्यायचं आहे. यामध्ये थोड्या अक्षता व्हायच्या आहेत. हळदी आणि कुंकू अर्पण करायचं आहे आणि यानंतर पुढील गणेश मंत्र म्हणायचा आहे. हा गणेश मंत्र म्हणून आपण भगवान गणपतींना अर्घ्य अर्पण करणार आहोत. ओम गणेशाय नमस्तुभ्यं सर्वसिद्धिप्रदायक संकष्टहर मे देव गृहाणार्थं नमोस्तुते. कृष्णपक्षे चतुर्थातु संपूजित विदुद्धये क्षिप्रं प्रसीद देवेशं गृहाणार्थं नमोस्तुते. ओम संकष्टहरण गणपतये नमः असा मंत्र म्हणून आपल्याला पळीतील पाणी ताम्हणामध्ये सोडून द्यायचं आहे. हे झाले भगवान गणपतींना अर्घ्य अर्पण. आता यानंतर आपण ज्या संकष्टी तिथीला, चतुर्थी तिथीला ही पूजा करत आहोत त्या तिथीला सुद्धा अर्घ्य अर्पण करायचं आहे. तर याचप्रमाणे पळीमध्ये पाणी घ्यायचं, हळदी, कुंकू, अक्षता घालायच्या आहेत आणि पुढील मंत्र म्हणून संकष्टी तिथीला सुद्धा अर्घ्य अर्पण करायचं आहे. तो मंत्र आहे, तिथीनामुत्तमे देवी गणेश प्रियवल्लभे सर्वसंकटनाशाय गृहाणार्थं नमोस्तुते. ओम चतुर्थे नमः असं म्हणून पळीभर पाणी ताम्हणामध्ये सोडून द्यायचं. हे झालं चतुर्थी तिथीला, संकष्टीच्या तिथीला अर्घ्य अर्पण करणं. आता ही संपूर्ण पूजा आपल्याला चंद्रोदय होण्याच्या आधी करून घ्यायची आहे.
चंद्रोदय झाल्यानंतर चंद्रदेवतेचं पूजन कसं करायचं, अर्घ्य कसं अर्पण करायचं ते बघूयात. तर उद्या जे आहे चंद्रोदय सायंकाळी 9:09 होणार आहे. आता प्रत्येक जिल्ह्याप्रमाणे टायमिंग थोडंसं पुढे मागे असू शकतं, तर ते तुम्ही तुमच्या स्थान किंवा ठिकाणाप्रमाणे बघू शकता. तर यानंतर चंद्रोदय झाल्यानंतर आपल्याला आरतीचे सर्व साहित्य आणि एका तांब्याच्या कलशामध्ये किंवा चांदीच्या कलशामध्ये चंद्रदेवतेला अर्घ्य अर्पण करायचं आहे. तर यामागील शास्त्र काय आहे ते बघूयात. चंद्रदेवता ही मनाची कारक आहे. आपले मन शांत असेल, मन स्थिर असेल तरच प्रत्येक कार्यामध्ये यश मिळते, आपली बौद्धिक प्रगती होत असते. आणि हे मनच जर अस्थिर असेल तर आपण भावनाविवश होतो, चुकीचे निर्णय घेतो. म्हणूनच आपले मन स्थिर असणं खूप गरजेचं असतं. कुंडलीतीलही चंद्रदोष असेल तर तो सुद्धा चंद्रदेवतेला चतुर्थीच्या दिवशी अर्घ्य दिल्याने आपल्यातील हे दोष नष्ट होतात, मन स्थिर होतं, चित्त एकाग्र होतं आणि म्हणूनच चंद्रदेवतेला अर्घ्य अर्पण केलं जातं. आणि हे अर्घ्य दिल्याशिवाय संकष्टीची पूजासुद्धा पूर्ण होत नाही. अर्घ्य दिल्यामुळे सुख, संपत्ती आणि आर्थिक प्रगतीसुद्धा होत असते. म्हणूनच आवर्जून प्रत्येकाने अर्घ्य या दिवशी दिलंच पाहिजे. तर बघा, एखादा चांदीचा कलश असेल तर अतिउत्तम, नसेल तर तांब्याचा आपला लोटा जो आहे तो शुद्ध पाण्याने भरून घ्यायचा आहे. यामध्ये थोडं दूध घालायचं आहे, पांढरा अक्षता घालायच्या आहेत आणि हे सर्व साहित्य घेऊन आपल्याला चंद्रोदयानंतर अंगणामध्ये जायचं आहे. तिथे जाऊन चंद्रदेवतेला हळदी कुंकू, त्यानंतरच लांबूनच फूल वाहायचं आहे, औक्षण करायचं आहे आणि यानंतर आपल्याला पुढील मंत्र म्हणून कलशातील पाणी चंद्रदेवतेला अर्पण करायचं आहे. आता हे अर्घ्य देत असताना याचे पाणी जे आहे ते आपल्या अंगावर पडू नये याची काळजी घ्यायची आणि पुढील मंत्र म्हणून चंद्रदेवतेला अर्घ्य जे आहे ते अर्पण करायचं आहे. तो मंत्र आहे ओम गगनार्णव माणिक्य चंद्र दाक्षायणीपते गृहाणार्ध्यं मया दत्तं गणेश प्रतिरूपकः ओम चंद्राय नमः ओम सोमाय नमः असे म्हणून आपल्याला चंद्रदेवतेला अर्घ्य द्यायचं आहे. आणि अशा पद्धतीने आपण संकष्टीचं पूजन जे आहे ते करणार आहोत. आणि यानंतरच संकष्टनाशन श्री गणेश स्तोत्राचं वाचनसुद्धा कुटुंबातील सर्वांनी एकत्र बसून अवश्य करावं. यामुळे आपल्या आयुष्यातील सर्व संकट, विघ्न भगवान गणपती दूर करतात व आपल्या आयुष्यामध्ये शुभ आशीर्वाद घेऊन येत असतात. तर ही आहे संकष्टीची संपूर्ण विधिवत माहिती. तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. परत भेटूयात नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार. ओम गम गणपतये नमः.